नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आजचा हा महत्त्वाचा विषय जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता या संदर्भातली माहिती आपण घेतच आहोत. तर अजून घोषणा नाही आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे, म्हणजे सर्व पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी देखील, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी देखील आत्ताचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कालच 2 दिवसांपासून मी काही व्हिडिओ पाहत आहे, तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना महा ID कार्ड कंपल्सरी काढा अशा प्रकारची बातमी येत आहे. आणि त्याचबरोबर ई-KYC स्टेटस देखील काही लाडक्या बहिणींना दाखवला जात आहे की ई-KYC डिसेंबर 26 पर्यंत आहे, म्हणजे सगळ्यांना ई-KYC कधी करावी लागणार हे देखील तुम्ही चेक करू शकता. तर अशी माहिती समोर येत आहे. त्या व्हिडिओचं किंवा चॅनलचं मी नाव सांगणार नाही आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत आणि त्याचबरोबर अपात्र ज्यांची ई-KYC सुरू झाली नाही आहे, KYCचा स्टेटस किंवा महा ID कार्ड काढून तुम्ही KYC करू शकता अशा प्रकारची बातमी दिली जात आहे. मग याच्यामध्ये किती तथ्य आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की शासनामार्फत अजून महा ID कार्ड काढण्यासंदर्भातल्या सूचना तुम्हाला आलेल्या नाही आहेत, आणि जरी आल्या तरी महा ID कार्ड काढणं कठीण नाही आहे. अगदी घर बसल्या तुम्ही महा ID कार्ड काढू शकता. त्यामुळे लगेचच महा ID कार्ड काढायची गरज नाही आहे, कारण का शासनाचे अजून तसे नोटीस किंवा निर्देश आलेले नाही आहेत. त्यामुळे निश्चिंत राहायचं आहे. आपण देखील या संदर्भात अपडेट देत आहोत. याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत, अपात्र झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींनी महा ID कार्ड काढा अशा प्रकारचं काही ठिकाणी सांगितलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन स्टेटस चेक केलं की तुमची ई-KYC एवढी झालेली आहे, याच्यानंतर KYC करा अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी येत आहे. पण लक्षात घ्या की महा IDची जी ई-KYC असेल किंवा लाडक्या बहिणींची KYC असेल, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही महा ID कार्ड काढत असाल तर तुमचा लाभ चालू होणार नाही आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYCचं पोर्टल असेल किंवा महिला बालविकास विभाग असेल यांच्यामार्फतच पुढची प्रोसेस करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. इतर कुठल्याही महा ID कार्ड असेल किंवा कुठल्याही बाबतीत लक्षात घ्या तुम्ही पात्र होऊ शकत नाही. महा ID कार्ड ही बाब वेगळी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतची KYCची पोर्टलची लिंक वेगळी आहे. त्यामुळे जर ई-KYC सुरू होत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC पोर्टलवरतीच ही अपडेट येणार आहे. इतर महा ID असेल किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्ही ई-KYC करू शकत नाही किंवा त्याचा वापर होणार नाही आहे. तर ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे. ई-KYC संदर्भात शासनाकडे निदर्शनं म्हणजेच निवेदनं गेलेली आहेत. ती शासनाच्या समोर ही बाब गेलेली आहे. फक्त निर्णय होणं बाकी आहे. सन्माननीय मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदिताई तटकरे असतील, यांच्यामार्फत लवकरच लाडक्या बहिणीसाठी ई-KYCचा निर्णय व्हावा हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत, ई-KYCसाठी प्रतीक्षित आहेत, त्या लाडक्या बहिणीसाठी ही महत्त्वाची अपडेट देता येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. ई-KYC सध्या सुरू नाही आहे. ई-KYC संदर्भात अपडेट येताच खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.